Welcome back to Inqua News. Marking 50 years since the imposition of emergency on 25th June 1975, Chief Minister Dr. Pramod Sawant recalled it's a black chapter in India's democracy. He said periods of constitutional freedom crushed, voice silenced, rights suspended, and the press muzzled. Urging citizens to remember, resist, and reaffirm democratic values, the CM stated, the Constitution is supreme, democracy is our strength. हे कित्याक तर जबाब दिगंबर कामत यांच्यानी रायटली सांगले ज्यांच्यानी संविधानाची हत्या केली ज्याच्या फॅमिलीन संविधानाची हत्या केली तेच आज संविधानाच्या पुस्तकाच्या नावाचे ते संविधानाचे पुस्तक न्ही तर संविधानाचे बूक फक्त बॉल्सान घेऊन भोंवता आणि खंय तरी ह्या संविधानाची आता हत्या जावपाक शकता हे लोकांक दाखयता हे खरें म्हटल्यार इट इज एन कॉन्ट्रावर्शियल फाटल्या 50 वर्सांक ज्यांच्यानी जे केले ते आता फक्त लोकांक भासयतात की एक्चुअली संविधानाची हत्या आता जावपाक शकता म्हणून आय एम नॉट अ लॉ स्टुडंट आय एम मेडिकल बाय प्रोफेशन त्या खातीर आज थोडक्यात एक्झॅक्टली पॉलिटिकली कितें जालें आनी कितें जावपाक जायना ताजेरूच म्हाजें भाश्य करतलो एक्झॅक्टली संविधान हत्या दिवस म्हणजे कितें जालें तर आमी म्हणटा की फंडामेंटल रायट्स वर सस्पेंडेड आमचे जे फंडामेंटल रायट्स असले तेच सस्पेंड जाले सगळे वेगवेगळे फंडामेंटल रायट्स आसतले म्हणजे रायट टू स्पीच रायट टू टॉक रायट टू रायट हे सगळे फंडामेंटल रायट्स म्हाका दिसता तुमी एक्झॅक्टली फिल्म पळयल्या उपरांत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आयलें आसतलें की भुरग्यां पर्यंत व्हडा पर्यंत तांच्या खातीर कितें कितें जालें खरें प्रेस वॉज सेन्सर्ड आयचे प्रेस तशें पळोवंक वचत जाल्यार चुकून सुद्दां मातशें कितें चुकून सुद्दां म्हणजे वांकडो शब्द वचत जाल्यार दुसरे दीस ते अग्रलेख बरो बरयता सामको गणगणीत बरेच जाण अग्रलेख कदाचित वाचयना आसतले म्हाजेर सुद्दां बरयला तेंच्यानी हांव कांय म्हणना तांकां आणि म्हणपाचें डेरिंग बीन केन्ना करिना बट तेन्ना प्रेस सेन्सर्ड म्हणजे कंप्लिटली तेंचे सगळे लायट्स हे ते पूर्ण म्हणजे प्रेसाचेर बंदी हाडली म्हटल्यार जाता तेन्ना आतांचे प्रेसवाले जर असले जाल्यार सोडचे नाशिल्ले तेन्ना तेंच्यांनी प्रयत्न केलो बट इट इज नॉट म्हणजे लोकां पर्यंत ते पावूंक शकले ना हांव तांचें अभिनंदन करता की तेन्नाय तेंच्यांनी आवाज काडपाचो सोडूंक ना तेंच्यांनी आवाज काडलो ऑपोजिशन लिडर्स वेर अरेस्टेड म्हणजे देशात जवळपास लाखांनी लिडर्सांक हांव हजारांनी न्ही लॅक्स ऑफ द पीपल फ्रॉम जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जो उलयतालो ताका अरेस्ट करताले म्हणजे ब्रश शब्द जरी काडलो इट इज नॉट म्हणजे 8 दीस आनी 21 दीस न्ही इट इज अ 21 मंथ्स त्या खातीर जेणी कोणी इंदिरा गांधी आनी तिच्या सरकाराचेर उलोवपाचो क्षुल्लकसो जरी प्रयत्न केलो आसत जाल्यार तेच दीस तेन्नाच वांगडाच तो अरेस्ट जातालो ज्युडिशियल इंडिपेंडन्स वॉज कर्व्ड म्हणजे कायदो नांवाचो प्रकारूच नाशिल्लो खंय कोणाक न्याय मागोवंक वयतले आसत जाल्यार आज आमी पळयता बेश्टो कोणाक जरी पुलीस स्टेशनाचेर व्हरत आनी चुकून अरेस्ट करीत जाल्यार जज ताजेर म्हणजे ऑलरेडी ताजेर आपलो स्टेटमेंट पास करता लोकांक आपलो आवाजूच उरूंक नाशिल्लो उलोवपाचें तर सोड म्हणजे लोक भयात जगताले म्हटल्यार जाता एक्झॅक्टली गोंयांत कितें जाल्लें बाब दिगंबर कामत यांनी ते सांगलेलें की गोंय 1961 लिबरेट जाल्लें जस्ट म्हणजे गोंय खंय तरी आतांच आमी जाका म्हणटा फुलतालें खंय तरी डेव्हलपमेंट जाताली गोंयाक सुद्दां सोडलें ना आमी म्हणटाले की गोंय नवें राज्य आसा म्हणून गोंयाक सोडलें काय कितें तुमचो म्हजो जन्म जावंक नाशिल्लो बऱ्याच जाणांचो कित्याक आमी बरेच जाण आतां सगळे म्हजे समोर आसा ते ऑलमोस्ट ऑल आर 21 to 24 हाज्या मदीं आसात त्या खातीर आमचो जन्मय जावंक नाशिल्लो बाब दिगंबर कामत तेंच्यांनी रायटली सांगलें तेन्नाच्या गोंयांत आशिल्ले RSS लिडर्स ABVP लिडर्स आणि राष्ट्रवादी लिडर्स जाका आमी म्हणटा नेशन फर्स्ट ह्या भावनेंतल्यान जे काम करताले अशा सगळ्या लिडर्सांक विशेष करून नांव घेवपाचें जाल्यार दादा आर्लेकर आसतले ॲट प्रेझेंट गव्हर्नर राजेंद्र आर्लेकर आसा तांच्या सहीत तेंचे वडील हे जवळपास 21 म्हयन्या खातीर अरेस्ट आशिल्ले दत्ता भिकाजी नायक फाटल्या दिसांनी ABVPचे स्ट्रॉंग लिडर्स तांकां अरेस्ट केले गेले प्रभाकर सिनारी हांकां अरेस्ट केले गेले गोंयचे फ्रिडम फायटर्स जे तेन्ना जेंच्यांनी आवाज उठयलो तांकां सुद्दां सोडूंक ना त्याय सगळ्या जाणांक ह्या अंतर्गत म्हणजे एक्टाच्या अंतर्गत तांकां टार्गेट केले गेले इट इज एन मिसा एक्ट म्हणजे मेंटेनन्स ऑफ द इंटरनल सेक्युरिटी एक्ट हाजें इम्प्लिमेंटेशन जालें आनी ह्या मिसाच्या अंतर्गत बऱ्याच जाणांक सगळ्यांक अरेस्ट केले गेले अटॅक ऑन द प्रेस इन गोवा गोंयच्या प्रेसाकूय सोडूंक ना म्हणजे तेन्ना तशें पळोवंक वचत जाल्यार मडगांव हे केंद्रस्थानी आशिल्लें आयचो कार्यक्रम सुद्दां आमी 10 कॉलेजींनी लायव्ह करता बट स्टेटीचो कार्यक्रम आमी मडगांवान मुद्दामून दवरलो कारण मडगांव हे तेन्ना केंद्र आशिल्लें
RSS आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचे हांगासल्यान खूब मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी जाताल्यो. राष्ट्रमत नांवाचो तेन्ना पेपर आशिल्लो जो खुद्द मडगांवांत आशिल्लो. इवन दो ताजेरूय बॅन जो आशिल्लो तो तेन्नाय बॅन हांगा मडगांवांतल्यान घातलो, कारण मडगांव हे तशें म्हणजे पणजे ह्या ॲक्टिव्हिटीच्या बाबतींत केंद्रस्थानी आशिल्लें मडगांवांतल्यान खूब मोठ्या प्रमाणात तेन्नाचे ABVP आनी RSS हे तेंच्यांनी खूब मोठो आवाज गोंयांत सगळ्यांत व्हडलें आंदोलन जर हेच्या अगेन्स्ट जाल्लें आसत एमर्जन्सीच्या विरोधात जाल्यार तें मडगांवांत जाल्लें. आमी पळयता की स्टुडंट्स आनी वर्कर्स वर वॉच्ड. स्टुडंट फक्त खंयसर आवाज करता काय म्हणून पळयताले, स्टुडंट्सां सहीत तांकां भितर उडयल्ले. वर्कर युनियन्स खंयसर आवाज काडटा काय म्हणून पळयताले, तांकांय व्हरून भितर उडयल्ले. स्टुडंट सुद्दां सुटूंक नाशिल्ले. तुमी अशें समजच्यात की स्टुडंट्स एखादें पत्रक काडून जर एमर्जन्सीचेर उलयतले तांकां तें इंडिपेंडन्स नाशिल्लें उलोवपा खातीर. म्हणजे एमर्जन्सी इतली कडक आशिल्ली की बऱ्याच जाणांक म्हणचें पडलें की ब्रिटीश बरें आशिल्ले पण न्ही एमर्जन्सी. कित्याक तर आमी पळयता इट इज फोर्स स्टरलायझेशन ड्रायव्ह. ब्रिटिशांनी सुद्दां केन्ना स्टरलायझेशन जी नसबंदी जी आतां म्हटली ती ब्रिटिशांनी सुद्दां केन्ना केली ना, बट लोकांचेर अशा पद्दतीचेर स्टरलायझेशन ड्रायव्ह फाटल्या 50 वर्सां लोकांनी भोगले. स्टरलायझेशन तेन्ना केलें म्हणजे फुडली फॅमिलीच जावपाक शकली ना. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोलच्या नांवाच्या सकयल स्टरलायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात करप हाज्या पयलीं केन्ना देशांत जावं नाशिल्लें आनी फुडेंय केन्ना अशा पद्दतीचो प्रकार जावं नाशिल्लो. दॅट इज लीड बाय म्हणजे इंदिरा गांधी सन इज संजय गांधी देन. म्हणजे पूर्णपणे देशात पॉप्युलेशन कंट्रोल करा, त्याच्या सकयल स्टरलायझेशन. विचार करात तेन्नाची लोकांची मानसीक स्थिती कितें जाली आसतली ती. म्हणजे बाकीचे तर सोडून दियात, पॉप्युलेशन कंट्रोलाचेर कंट्रोल करपा जाय म्हणून स्टरलायझेशन लोकांक हाडप, टार्गेट दिवप. वॉट इज दीस? हेजे इफेक्ट हे इट इज नॉट ओन्ली फॉर दॅट 10 years 20 years. लोकांचे एक जनरेशन पिड्ड्यार जाल्लें आसा. कंटिन्युअसली म्हणजे एक जनरेशनाचेर फरक पडिल्लो आसा. आमी पळयता की तेन्नाचे पॉलिटिकल लिडर देशभरांतले LK आडवाणी आसतले, अटल बिहारी वाजपेयी आसतले, जयप्रकाश नारायण आसतले, माधवबीर आसतले, अशे सगळे लिडर्स हे तेन्ना पुराय देशांत हे तांकां अरेस्ट केल्ले गेल्ले. पण एक गजाल सत्य आसा की खंय तरी 21 म्हयन्याच्या उपरांत हांव तितून वचना की जयप्रकाश नारायणांनी हे कोर्टात गेले आनी परत एकदां इलेक्शन्स लागले गेले आनी सदोदीत म्हणजे नो वन इज अबाउट द कॉन्स्टिट्युशन्स. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा लोकांनी तेन्नाच्या सरकाराच्या विरोधात जनता पार्टी हे सरकार निवडून दिले आणि जनता पार्टीच्या सरकाराच्या सकयल पुराय ह्या देशात हे सरकार आयले.